वाटून ठेवलेलं आहे हिरवी मिरचीची ठेचा करण्यासाठी. तर हे तुम्ही बघू शकता मिक्सर भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं, थोडंसं मीठ ॲड करून आता मिक्सरचं थोडंसं बारीक करून मिक्सरला लावून थोडंसं मीठ टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, थोडंसंच मीठ टाकायचं आहे. सर्व ॲड करून आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे मिक्सर भांडं मी बारीक करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्याला लावून साईडला कढईवर तेल गरम करून तर तेलामध्ये सर्वात प्रथम थोडीशी मोहरी टाकत आहे. मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकायचं आहे. सगळं तयार करून घेतल्यानंतर तो जे का आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ते टाकून घ्यायचं आहे. हे तेलामध्येच ते सोडून द्यायचे. तुम्ही बघू शकता मी बारीक करून घेतलेली हिरवी मिरची तेलामध्ये थोडं सोडलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे, गरम मसाला टाकायचा, त्यामुळं ठेचाला चांगली चव येते. तुम्ही बघू शकता शेंगदाणा कूट आवडत असेल तर टाकायचं, नसेल तर स्किप करू शकता. हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. दही फिटून घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं मिडियम आचवर शिजू द्यायचं आहे. पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असली गरमागरम दह्यातली हिरवी मिरची